रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन बघणार। तुम्ही बघू शकता मी बॅक पार्ट जे आहे ते कटिंग करून घेतलेला आहे आणि ब्लाउज पीस देखील कशा पद्धतीचा आहे वर्क मध्ये ते मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे। तर मी 10 इंच उंचीला असा गडा घेतला। तुम्हाला आवडेल तेवढा उंचीला तुम्ही गडा घेऊ शकता। मी सिंपल असा गोल गड्याचा आकार दिलेला आहे। तुम्हाला पण असाच गोल आकार द्यायचा आहे आणि त्याला डार्क करत आपण दुसऱ्या बाजूला उपटवून घेणार आहोत। परफेक्ट गोल आकार आपल्याला दोन्ही बाजूला मार्किंग करून घ्यायचा आहे आणि बॅक पार्ट बाजूला ठेवत आपण इथं जो ब्लाउज पीस आहे त्याच कापडमध्ये 2.5 बाय 2.5 चे चौकोन कट केलेले आहेत आणि चौकोनचे आपण ट्रायंगल बनवून घेतोय। तर असे मी भरपूर असे ट्रायंगल बनवून घेते, कारण आपण जी डिझाइन बनवणार आहेत त्यामध्ये आपण ट्रायंगलचा वापर करणार। ज्या मैत्रिणींना फक्त ब्लाउज शिवता येतात, डिझाइन जमत नाही, अवघड वाटतं तुम्हाला, तर त्या मैत्रिणींनी आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला डिझायनर ब्लाउज खूपच सोपं असं जाणार आहे। तर बघा आपले हे जे ट्रायंगल तयार झाले त्याचा आपण वेस्टेज पार्ट कट करणार। शिलाई खालचा जो कापड आहे तो कट केला। असे मी भरपूर असे ट्रायंगल तयार केलेले आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम म्हणजेच आपण फक्त अस्तर घेतलेला आहे, लक्षात असू द्या अस्तर घेतलेला आहे आणि गड्याचा जो गोल आकार आहे त्यावरती मी ट्रायंगल बघा कशा पद्धतीने बरोबर गोल आकारावरती अटॅच करते। ट्रायंगल ठेवत असताना आपल्याला एकावर एक अर्धा इंच येईल असं ठेवून घ्यायचं आहे आणि मग आता आपण संपूर्ण गोल गड्यावरती ट्रायंगल सेट करणार। तर बघा आपले ट्रायंगल लावून झालेले आहेत अस्तरवरती। नेहमी आपण अशा पद्धतीने बॅक पार्ट ठेवत अल्टर करत असतो, पण तुम्हाला बघा हे जे काय आहे ते अस्तर असं खाली ठेवायचं आहे आणि त्यावरून आपल्याला मेन जो कापड आहे तो असा उलट ठेवायचा आहे। पलटवून दाखवते। आता अस्तरची बाजू वर आलेली आहे आणि आपले ट्रायंगल जे आहेत ते बरोबर आतमध्ये आहेत। खालच्या बाजूने मेन कापड म्हणजे सीध्या कापडावर आपण अस्तर उलट बाजूने ठेवून घेतलेला आहे। तर सर्वप्रथम आपण खाली टिप टाकणार आणि मग स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पुढे दाखवत जाते, तुम्ही बघत चला।